नमस्कार मित्रांनो, आईच्या कथा या मराठी मनोरंजन चॅनेलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण ऐकूया प्रामाणिकपणाचे फळ। गणू एक गरीब मुलगा होता, पण प्रामाणिक आणि सज्जन। एके दिवशी शेताच्या वाटेवर त्याला एक सोन्याची अंगठी सापडली। त्याने आश्चर्याने बघितले आणि विचार केला, हे तर खूप मौल्यवान आहे, पण कोणीतरी हरवली असेल। मला ती परत करायलाच हवी। तो धावतच गावच्या सरपंचांकडे गेला। सरपंचांनी मोठ्याने घोषणा केली, ही अंगठी कोणाची आहे? लवकर या आणि ओळखा। थोड्याच वेळात एक व्यापारी घाईघाईने आला। त्याने अंगठी पाहताच आनंदाने ओरडला, अरे ही माझीच आहे। कुठे सापडली तुला? गणू हस्त म्हणाला, शेताच्या वाटेवर। पण हे तुमचंच होतं ना? व्यापारी भारावला। तो म्हणाला, अरे तुझा प्रामाणिकपणा खरंच वाखाणण्याजोगा आहे। घे हे बक्षीस। गणूने नम्रतेने हात जोडले, मला बक्षीस नको। माझी सचोटीच माझ्या अर्थाने धन आहे। हे पाहून व्यापाऱ्याला खूप आनंद झाला। त्याने गणूला मदतीचं वचन दिलं आणि काही दिवसांतच गणूचं आयुष्य बदलून गेलं। तात्पर्य, प्रामाणिकपणा कधीही वाया जात नाही। तो कायमच आपल्याला चांगले फळ देतो। मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करायला विसरू नका। चॅनेलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।